Infinity Academy. Myself Shravan Pawar, Faculty of Engineering Mathematics. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशात 3 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस प्री एक्झाम 2020 याची आपल्याला तयारी करायची आहे. त्यासाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमी मार्फत तुमच्यासाठी व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती घेऊन येतो. त्यामध्ये मी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स हा सब्जेक्टचं तुम्हाला गायडन्स करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स और अप्लाइड मॅथमॅटिक्स याला जवळजवळ 15 ते 16 मार्काचं एक वेटेज असतं. आपण ह्या सब्जेक्टचं प्रत्येक बेसिक जे आहे ते बेसिक्स आपण क्लिअर करू आणि जे जे टॉपिक्स आहेत ते आपण व्हिडिओ लेक्चर वाईज त्याला आपण कंप्लीट करू. प्रामुख्याने मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये 7 टॉपिक आहेत जे MPSC प्रीला विचारले जातात. त्यामध्ये मॅट्रायसेस, पार्शियल डेरिव्हेटिव्ह अँड इट्स ॲप्लिकेशन, nth ऑर्डर लिनियर डिफरेंशियल इक्वेशन with constant coefficient and variable coefficient. After that, numerical integration. It belongs to trapezoidal rule, Simpson 1/3 and Simpson 3/8 rule. Then derivative under integrable sign, DUIS rule, or यालाच आपण लेबनिझ रूल असंही म्हणून ओळखतो. After that, there is a multiple integral and it belongs to 2 subtopics, double integration and triple integration. हे जे आहे ह्या सगळे टॉपिक्स जे आहेत आपण आता कव्हर करणार आहोत. फ्रॉम टुडे वी विल डिस्कस मॅट्रिसेस अँड सब टॉपिक्स ऑफ द मॅट्रिसेस. मॅट्रिक्स हा जो टॉपिक आहे मित्रांनो, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 2 ते 3 क्वेश्चन हे मॅट्रिक्समधून विचारले जातात. बरेचसे विद्यार्थी डिप्लोमा बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यांना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन यांची मनात भीती असते. एकदा डेरिव्हेटिव्ह दिसलं का त्यांचा कॉन्फिडन्स डायरेक्ट लो होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या टॉपिकमधनं स्कोर करणं खूप सोपं आहे. बिकॉज ह्या टॉपिक्ससाठी जे बेसिक्स लागतात ते बेसिक्स आपण इथं कव्हर करू आणि आफ्टर दॅट त्यांच्यावरचे न्यूमेरिकल्स पण आपण सॉल्व्ह करून घेऊ. जे क्वेश्चन्स प्रिव्हियसली विचारले ते क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह करून घेऊ. या टॉपिकला तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जरी नसले तरी काही हरकत नाही, त्याची काहीच गरज नसते. सो मॅट्रिक्स हा जो टॉपिक आहे किंवा मॅट्रिसेस आपण ज्याला म्हणतो, यामध्ये जे सब टॉपिक्स आहे आधी आपण ते बघू आणि मग एक सब टॉपिक्स आपण क्लियर करत जाऊया. सो मॅट्रिक्स और मॅट्रिसेस. मॅट्रिक्स, सो इट बिलोंग्स टू सब टॉपिक्स. मॅट्रिक्स बेसिक्स. व्हॉट इज द बेसिक ऑफ मॅट्रिक्स? बेसिक्स काय काय आहे? मग यामध्ये डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स, बेसिक्स ऑपरेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट, इक्वॅलिटी. दीज आर द बेसिक्स ऑपरेशन. Then types of the matrix, rectangular, square, rectangular चे types, square चे types, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बेसिक्स मध्ये. After this there is a topics related to matrix is determinants. How to find out the determinants of any matrix ह्या गोष्टी आपण बघू. प्रामुख्याने त्यामध्ये 2x2 ऑर्डरचा आणि 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करणार आहोत. आफ्टर डिटर्मिनंट, very important concept is what? Inverse of matrix. Inverse कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा, मायनर, कोफॅक्टर, ॲडजॉइंट मॅट्रिक्स ह्या गोष्टी आपण डिस्कस करू आणि एक काही शॉर्टकट मी तुम्हाला देईन इन्व्हर्स फाइंड आउट करायचे. ते शॉर्टकट्स तुम्हाला एक्झाम मध्ये अप्लाय करायचे आहे. ठीक आहे. आफ्टर इन्व्हर्स देयर इज अ कन्सेप्ट रँक. ही जी रँक कन्सेप्ट आहे, दर वर्षाला या रँकवर एक तरी क्वेश्चन्स असतो. एखाद्या वेळेस थिओरिटिकल क्वेश्चन्स असेल और न्यूमेरिकल क्वेश्चन असेल. सो दिस रँक कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर रँकवरती क्वेश्चन्स बनतात. तो रँकची प्रॅक्टिस आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायची. आफ्टर रँक देयर विल बी अ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. सोल्युशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. सिस्टम्स ऑफ लिनियर इक्वेशन. System of linear equations. So how to solve the system of linear equation? By using rank. आपण 12th मध्ये system of linear equations solve केल्या by using Cramer's rule, by using matrix inversion method. But this method has some limitations. हे limitations जे आहेत ते आपल्याला by using rank overcome करायचे. So system of linear equations जे आहेत ते solve करणार आपण, but by using the concept of rank. After the system of linear equation, there is a concept eigenvalues and eigenvector. Eigenvalues and
eigenvectors. So how to find out the eigenvalues and how to find out the eigenvectors या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो दीज आर द सब टॉपिक्स बिलॉंग्स टू मॅट्रिक्स. जो मॅट्रिक्स टॉपिक आहे आपला याच्यामध्ये असणारे हे सब टॉपिक्स आहे. तर आपण यांना स्टार्ट करूया की व्हॉट इज द ऍक्च्युअल मॅट्रिक्स इज व्हॉट and what are the basic operation related to matrix. ठीक आहे. सो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऍक्च्युअल मध्ये मॅट्रिक्स काय असतो. सो इट इज सिम्पली अरेंजमेंट ऑफ द नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन्सला आपण रो म्हणतो आणि जे व्हर्टिकल लाईन्स असतात त्यांना आपण कॉलम म्हणत असतो. सो इन शॉर्ट मॅट्रिक्स इज व्हॉट इट इज arrangement of the numbers in rows and column enclosed by brackets. हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट पण असू शकतो, सिंपल ब्रॅकेट असू शकतो और कर्ली ब्रॅकेट असू शकतो, ज्याला आपण मराठीत महिरपी कंस म्हणतो. कर्ली ब्रॅकेट पण असू शकतो. ठीक आहे. सो जनरली मॅट्रिक्स जो आहे हा डिनोट करताना आपण अप्पर क्लास लेटर वापरत असतो, कॅपिटल लेटर्स आपण यूज करत असतो. ए बी सी दीज आर द लेटर्स यूज टू डिनोट द मॅट्रिक्स. आणि जे नंबर्स मॅट्रिक्सच्या आत असतात त्याला आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स म्हणत असतो. and the elements of matrix are generally denoted with small letters a b and c. स्मॉल लेटर्स ने आपण एलिमेंट डिनोट करतो आणि कॅपिटल लेटर्स ने और अप्पर क्लास लेटर्स ने आपण काय करतो मॅट्रिक्सला आपण मित्रांनो डिनोट करत असतो. आता आपण काय करूया एक जनरलाइज फॉर्म आपण मॅट्रिक्सचा बघूया. तिला let A m by n. This is the matrix. A11, A12, A13, A1, then A21, A22, A23, continue up to A2n. Similar way, A m through first column, m second column, then m third column, and it is m through n column. So this is the matrix, and this matrix has 1 2 3, so up to total number of m rows there. या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत m रो आहे. आणि जर तुम्ही कॉलम बघितला 1 2 3 4 डॅश 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 देयर आर n कॉलम्स. मग एखाद्या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत किती कॉलम आहे याच्यावर त्या मॅट्रिक्सची ऑर्डर ठरत असते, ज्याला आपण साइज पण म्हणतो. आणि ही ऑर्डर किंवा साइज आपण त्या मॅट्रिक्सच्या सफिक्सला दाखवतो. सो दिस मॅट्रिक्स बिलॉंग्स m नंबर ऑफ रोज अँड n नंबर ऑफ कॉलम्स, m बाय n. आणि नंबर ऑफ रो अँड नंबर ऑफ कॉलम यांचा जर आपण प्रोडक्ट केला तर तो नंबर जो येईल तो नंबर आपल्याला काय देतो टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स बिलॉंग टू दॅट मॅट्रिक्स. येतं लक्षात. म्हणून आपण असे म्हणतो की मॅट्रिक्सच्या सफिक्सला जे दाखवलेलं असतं m बाय n यालाच आपण काय म्हणतो साइज. साइज ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ऑर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. दिस इज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स और साइज ऑफ मॅट्रिक्स. हा जो मॅट्रिक्स याला जनरलाइज फॉर्म मध्ये असे लिहिलं जातं मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट a I and j where 1 less than equal to I less than equal to m, 1 less than equal to j, 1 less than equal to n. So what is the meaning of this? I हा काय दाखवतो कुठल्याही एलिमेंटची रो ची पोझिशन आपल्याला दाखवत असतो I. Then what about j? j is what? हा एलिमेंटचा आपल्याला काय दाखवतो कॉलम पोझिशन आपल्याला दाखवत असतो. ठीक आहे. सो I starting from 1 to m and j starting from 1 to n. So this is the basics related to matrix. So it is simply arrangement of the numbers. Total number of elements are given by the size or order, जे की आपण सफिक्स ला दाखवतो m by n. याच्यामध्ये m दाखवतो टोटल नंबर ऑफ रोज, n दाखवतो टोटल नंबर ऑफ कॉलम. आणि याला शॉर्ट फॉर्म मध्ये जनरलाइज फॉर्म मध्ये a I j असं लिहिलं जातं, where a denotes the elements, I row position and j column position. So this is all about your matrix. After this there is some basics operation belongs to matrix, हे आपण डिस्कस करूया.
सो काय काय बेसिक ऑपरेशन आहेत हे आपण बघू. सो द फर्स्ट बेसिक ऑपरेशन इज ऍडिशन ऑफ द मॅट्रिक्स. Let A and B are two matrices, addition of A and B are denoted by A plus B. अशा पद्धतीने आपण ती ऍडिशन डिनोट करत असतो. and it is possible only if A and B have same order. दोन मॅट्रिक्स आहेत A आणि B. दोघांची जर मला ऍडिशन करायची असेल और सबट्रॅक्शन करायची असेल तर ती कधी पॉसिबल होईल, जेव्हा दोघांची जी ऑर्डर आहे ही ऑर्डर सेम असेल. आणि ती डिनोट कशी करतो आपण, A प्लस B. आणि मग काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल की सर ठीक आहे, दोघांची ऑर्डर सेम आहे, A प्लस B ने आपण डिनोट करतो, पण ऍक्च्युअल ऍडिशन होते कशी. सो ऍक्च्युअल ऍडिशन इज व्हॉट, इट इज द सम ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बिलॉंग टू बोथ मॅट्रिक्स. म्हणजे काय, सपोज लेट A is the matrix having element 1 2 3 2 4 and 6. So what is the order of matrix A? It has a 2 row and 3 columns, so 2 by 3. So मग ऍडिशन जर मला करायची असेल, सो हा जो B मॅट्रिक्स आहे याची पण ऑर्डर किती पाहिजे, 2 by 3. मग 0 -2 3 4 2 1. So this is the matrix having order 2 by 3. सो हा A मॅट्रिक्स आहे हा B मॅट्रिक्स आहे. दोघांची ऑर्डर जर आपण बघितली तर दोघांची ऑर्डर कशी आहे, सेम आहे. सो या केस मध्ये आपण ह्या दोघांचं काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. द ऍडिशन इज डिनोटेड बाय A प्लस B. इट इज डिनोटेड बाय A प्लस B. आणि कशा पद्धतीने हा आपल्याला भेटेल, सो इट इज द सम ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बिटवीन टू मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स A आणि हा मॅट्रिक्स B. तर हा जो एलिमेंट आहे 1 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 0. सिंपली ह्या दोघांची ऍडिशन्स करायची. सो व्हॉट इज द ऍडिशन ऑफ 1 प्लस 0? So it is 1. Then 2 corresponding element is -2. So 2 minus 2 is what? 0. 3 plus corresponding element 3. So it becomes 6. 2 and 4 6. 4 and 2 6. And 6 and 1 7. And having same order 2 by 3. Same order 2 by 3. So अशा पद्धतीने आपण दोन एलिमेंट्स, दोन मॅट्रिक्स जर असतील तर त्या दोन मॅट्रिक्सची आपण ऍडिशन करत असतो. कधी पॉसिबल आहे तर दोघांची जर A आणि B या दोघांची काय हे पाहिजे आपल्याला, ऑर्डर त्याची दोघांची सेम पाहिजे. ठीक आहे. सो A and B हॅव सेम ऑर्डर. A and B हॅव सेम ऑर्डर. जर दोघांची ऑर्डर सेम असेल तर आपण त्या दोघांची ऍडिशन करू शकतो. आणि ऍडिशन इज व्हॉट, ऍक्च्युअली इट इज द सम ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बिटवीन A and B. सो आय होप तुम्हाला ऍडिशनची आहेत कळलेली असेल. आणि ऍडिशन मध्ये काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत. जसं आपण A प्लस B फाइंड आउट केलं, what is the value of B plus A? So what is the value of B plus A? So B plus A means what? B plus A. जर आता B plus A जर तुम्ही केला तर 0 plus 1 it what? 1. Then -2 plus 2 0. 3 3 6. Then 4 2 6. 2 4 again 6 and 1 6 is what? 7. So माझ्या लक्षात काय येते कि A plus B and B plus A both are same. A plus B or B plus A both are same. So what is the meaning of this? Addition of matrix is commutative. So addition of two matrices is what? Commutative. ठीक है. So अशा पद्धतीने हे आपल्याला ऍडिशन करता येते. After addition there is a scalar multiplication. So the second basic operation is what? Scalar multiplication. Scalar multiplication.
सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्केलर मल्टिप्लिकेशन अँड हाऊ इट इज ऑब्टेन हे आपण आता बघूया. स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार की सपोज k is any non-zero scalar and A is matrix of order m by n. ठीक आहे. सो A is the matrix of order m by n. सो ह्या केस मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे k into A. सो स्केलर मल्टिप्लिकेशन. सो हाऊ इट इज ऑब्टेन स्केलर मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने असेल. जो मॅट्रिक्स A आहे आपला. सो बघा. सो दिस इज द मॅट्रिक्स A. इट हॅज सम एलिमेंट्स. तर त्या प्रत्येक एलिमेंट्सला मी काय करेन ह्या स्केलरने मी त्याला मल्टिप्लाय करेन. सो सपोज दिस इज द एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स A is A 1 1. सो मी त्याला कशाने मल्टिप्लाय करेन स्केलरने. देन सपोज सेकंड एलिमेंट इज व्हाट 1 2. तो याला मी कशाने मल्टिप्लाय करेन k ने मल्टिप्लाय करेन. दिस इज द एलिमेंट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम याला मी मल्टिप्लाय करेन k ने. देन k a2. सो अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो स्केलर मल्टिप्लिकेशन. सो इट इज व्हेरी सिंपल. काय करायचं आहे जो पण स्केलर तुम्हाला दिलाय त्या स्केलरने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. सपोज A is the matrix having element 1 2 and 3 2. There is a k which is equal to 2. This is the scalar. Then what is the ka? Ka is what? It is 2a. So multiply each element of matrix A with a scalar, that is 2. So it becomes 2 into this one, that is 2, 2 into this 2, that is 4, 2 into 3 6, and 2 into 4 8. So this is the scalar multiplication. It is very simple. Just multiply all the elements of matrix with a scalar. ठीक है. So this is all about your scalar multiplication. After the scalar multiplication, the very basic operation and important operation is matrix multiplication. हे खूप important असतं matrix multiplication. Matrix multiplication. So matrix multiplication. Let A with the matrix of order m by n and B with the matrix of order n by p. Then its matrix multiplication is possible and new matrix AB of order m by p is there. ठीक आहे. सो कशा पद्धतीने प्रोडक्ट होता आपण ते बघूया. सो पहिला जो मॅट्रिक्स असेल दिस इज द फर्स्ट मॅट्रिक्स अँड दिस इज सेकंड मॅट्रिक्स. या दोघांचा मला प्रोडक्ट करायचा आहे. सो देयर इज वन बेसिक रिक्वायरमेंट इज व्हाट की पहिला जो मॅट्रिक्स असेल यामध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये असणारे नंबर ऑफ रोज हे दोघे इक्वल असावे लागतात. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असणारे नंबर ऑफ रोज हे जर इक्वल असतील तर त्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल असतं. आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल झाल्यानंतर जो नवीन मॅट्रिक्स बनेल त्याची ऑर्डर काय असते रिमेनिंग m बाय p. येतं लक्षात तुम्हाला. मग आपण आता हा जो आहे एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊ की सपोज A इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 बाय 2. सो इट इज 1 2 3 0 1 2 0 2 then -1 3. So what is the order 3 by 2 and B is the matrix of order 2 by 2 1 2 -1 3 2 by 2. म्हणजे चेक करा या दोघांचं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का. नंबर ऑफ कॉलम्स इन फर्स्ट मॅट्रिक्स should be equal to number of rows in second matrix. पहिल्यामध्ये असणारे कॉलम आणि दुसऱ्यात असणारे रोज जर सेम असतील तर त्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल असतं. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन हे पॉसिबल आहे. मग ते कशा पद्धतीने होईल मल्टिप्लिकेशन. सो A into B is equal to. सो बोला मॅट्रिक्स A काय आहे आपल्याकडे 1 2 0 2 -1 3 and B is what 1 2 -1 and 3. सो हे दोन्ही त्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. So the new matrix it is what first row आणि first column यांचा आपण काय करणार आहोत प्रोडक्ट प्लस सम या दोन गोष्टी आपण करणार आहोत.
1 1 फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे आपल्याला न्यू मॅट्रिक्स मधला पहिला एलिमेंट भेटेल. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा. देन आफ्टर दॅट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. सो आपल्याला फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आपल्याला भेटेल. आणि तो कशा पद्धतीने भेटेल ते पण आपण बघूया. सो पहिल्यांदा 1 into 1. सो 1 into 1 प्लस 2 into minus 1. 2 into minus 1. 1 into 1 and 2 into minus 1. म्हणजे first row and first row. Then first row and second column. So what is the first row and second column? 1 into 2. 1 into 2 plus 2 into 3. 2 into 3. Then second row, first column. Second row, first column. So 0 into 1 plus 2 into minus 1. 2 into minus 1. पुढे second row, second column. So 0 into 2 plus 2 into 3. 2 into 3. After that, third row, first column. Minus 1 into 1 plus 3 into minus 1. आणि third row, second column. Minus 1 into 2 plus 3 into 3. ठीक आहे. या अशा पद्धतीने आपण काय करत असतो, मॅट्रिक्सचा आपण प्रोडक्ट करत असतो. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं, ज्या वेळेला मी दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करतोय तर ऍक्च्युअल मध्ये मी मध्ये काही स्केलरचं मल्टिप्लिकेशन करतोय आणि आफ्टर मल्टिप्लिकेशन मी त्यांचं ऍडिशन पण करतोय. येतं लक्षात. सो देयर इज वन क्वेश्चन जनरली आस्क्ड इन गेट की व्हेन यू आर परफॉर्मिंग द प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्केलर ऍडिशन, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. हा अशा पद्धतीचा क्वेश्चन पण आपल्याला जनरली विचारला जातो. सो मग लक्ष द्या, ज्या वेळेला मॅट्रिक्सची ऑर्डर जर ए मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर m by n आहे आणि बी मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर n by p आहे. सो त्या केस मध्ये मॅट्रिक्स स्केलर मल्टिप्लिकेशन is equal to m into n into p. So this is the number of scalar multiplication. ज्या वेळेला दोन मॅट्रिक्सचा मी प्रोडक्ट करत असतो तर प्रोडक्ट करताना ऍक्च्युअल मध्ये मी m into n into p एवढ्या नंबरचं स्केलर मल्टिप्लिकेशन सुद्धा करत असतो. म्हणजे काय सर, आपण इथं समजून घेऊया. हे दोन मॅट्रिक्स आहे. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस टू मॅट्रिक्स? फर्स्ट मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/2 आणि सेकंडची आहे 2/3. सो जर तुम्ही बघितलं m n n p. So what is the product m into n into p? So m ची व्हॅल्यू काय? m is 3, n is 2 आणि p is 2. So what is the product? हे 4 and 12. So म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेला मी a into b करतोय सो त्या वेळेला मी 12 नंबर ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन सुद्धा करतोय. मग कुठे सर लेट्स चेक. 1 into 1 then 2 into minus 1 हे दोन स्केलर मल्टिप्लिकेशन झाले. नंतर हे दोन 4 आणि हे दोन 6. हे 6 आणि हे 6. सो अशा टोटल मी 12 नंबर ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन करतोय. स्केलर मल्टिप्लिकेशन सोबत मी स्केलर ऍडिशन पण करतोय. सो द स्केलर ऍडिशन is equal to m into n minus 1 into p. So this is the number of scalar addition is there. So what is the value of m? m is what? 3. n काय आपला 2. So 2 minus 1. So it is what? 1. And p ची व्हॅल्यू किती आहे? 2. So it is what? 6. So there are 6 number of scalar addition is also there. बघा लक्ष द्या. एक मी ऍडिशन केली, ही दुसरी ऍडिशन केली आणि ही तिसरी ऍडिशन केली. So these are the 3 and these are the 3. सो जेव्हाही आपण काय करतोय, मॅट्रिक्सचं प्रोडक्ट पॉसिबल करतोय किंवा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपण करत असतोय तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आपण स्केलर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन पण आपण करत असतो. आणि ती स्केलर मल्टिप्लिकेशन किती असतात? m into n into p आणि स्केलर ऍडिशन m into n minus 1 into p. या अशा पद्धतीने आपण मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करत असतो. आणि जसं आपण ऍडिशन मध्ये बघितलं की a plus b is equal to what? b plus a. So matrix addition is what? It is commutative. पण matrix product जर बघितला तुम्ही so AB not equal to BA in general. In general AB not equal to BA. So matrix multiplication is not commutative in general.
हे लक्षात असू द्या बाळांनो. या अशा पद्धतीने आपण दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करतो. ए बी दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट तेव्हाच पॉसिबल होतो जेव्हा पहिल्या मॅट्रिक्स मध्ये असणारे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये असणारे रो हे दोघं सेम असतील. आणि ते जर सेम असतील तर त्यांचा प्रोडक्ट आपण हा अशा पद्धतीने परफॉर्म करतो. प्रोडक्ट करत असताना आपण काही स्केलर मल्टिप्लिकेशन करत असतो, काही स्केलर ऍडिशन आपण करत असतो. आणि इन जनरल AB इज नॉट इक्वल टू BA. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट अ कम्युटेटिव्ह इन जनरल, हे तुम्ही लक्षात असू द्या. सो दिस इज ऑल अबाउट युअर बेसिक ऑपरेशन, ऍडिशन, स्केलर मल्टिप्लिकेशन अँड देन मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन.